राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज 23 फेब्रुवारी ते 25 मार्च 2026 पर्यंत निश्चित करण्यात आलाय. 6 मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिवंगत अजित पवार यांना कामकाज सल्लागार समितीच्या दोनही बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोनही सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. अधिवेशन काळात शनिवारी 28 फेब्रुवारी शासकीय सुट्टीच्या दिवशी देखील विधिमंडळ कामकाज होणार आहे. अधिवेशनादरम्यान सणासुदीच्या दिवशी विधिमंडळ कामकाज होणार नाहीये. तर यावेळी अधिवेशनात संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलंय. यावर चर्चा करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक 9 मार्च रोजी दोनही सभागृहात महिला दिनानिमित्त चर्चा होईल. तसेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त चर्चा होईल. याशिवाय निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभ देखील होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांचे पडसाद आता उमटू लागलेत. रत्नागिरी तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला एकाही जागेवर यश मिळवता आलेलं नाहीये. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत रत्नागिरी तालुका प्रमुख शेखर घोसाळे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय. त्यांनी आपला राजीनामा जिल्हा प्रमुख दत्ता कदम यांच्याकडे सोपवला असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शेखर घोसाळे हे गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात पक्षाची बांधणी करण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र निवडणुकीच्या निकालांनी त्यांच्या कष्टावर पाणी फिरले. तालुक्यातील सर्व उमेदवारांचा पराभव झाल्याने संघटनात्मक प्रमुख म्हणून त्यांनी स्वतःला जबाबदार धरलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर येते. डॉक्टरांनी शरद पवार यांना किमान 5 दिवस रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला असून ते डॉक्टरांच्या सूचनेनुसार पूर्ण उपचार घेणार आहेत. गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू असून छातीत कफ साचल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास तसेच बोलण्यास त्रास होत होता. मात्र सध्या उपचारांमुळे त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर साताराच्या गादीचा मान नेमका कोणाला मिळणार? कारण निकालानंतरच्या त्रिशंकू परिस्थितीमुळे सत्तेची गणितं गुंतागुंतीची झाली आहेत. जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी मॅजिक फिगर गाठताना भाजपची दमछाक होतीये. त्याचवेळी भाजपच्या विरोधात पडद्यामागे राष्ट्रवादी आणि शिंदे सेना सत्तेसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला 27 जागा मिळाल्या, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 20, शिंदे सेनेला 15, काँग्रेसला 1 तर अपक्षांना 2 जागा मिळाल्या. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदे सेना एकत्र आल्यास 33 हा बहुमताचा आकडा गाठणं सहज शक्य आहे. त्यामुळे इथे कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. माळशिरसचे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या खुनाचा कट रचण्यात आला असा खळबळजनक आरोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला. माळशिरस तालुक्यामध्ये दहशतीचं वातावरण आहे. निवडणूक निकालाच्या दिवशीच भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली, दमबाजी करण्यात आली. एवढंच नाही तर राम सातपुते यांच्या हत्येचा कट देखील रचण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. पोलीस त्याचा तपास करत असून यातून नक्कीच कोण काय करतंय हे समोर येईल असंही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलंय. अहिल्यानगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाने जातमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय घेत संपूर्ण देशासमोर एक नवा आदर्श ठेवलाय. सौंदाळा गावाकडून ग्रामसभेत जातमुक्त गाव करण्याचा ठराव मांडण्यात आलाय. जात, धर्म, पंथ किंवा वंशाच्या आधारावर गावात कोणताही भेदभाव नको असं यात सांगण्यात आलंय. त्यासोबतच आंतरजातीय विवाह मोठ्या थाटात लावले जातील, त्याला पूर्ण सामाजिक पाठिंबा असेल असंही या ठरावात मांडण्यात आलंय. जातीवाद पसरवणारे मेसेज करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आली आणि माझी जात मानव हाच मंत्र आता प्रत्येक ग्रामस्थाने स्वीकारलाय. खरं तर सौंदाळा गाव हे काही पहिल्यांदाच चर्चेत आलेलं नाहीये. यापूर्वीही या गावाने शिवीबंदी, विधवा पुनर्विवाह आणि विद्यार्थी हिताचे अनेक पुरोगामी निर्णय घेतलेत. आता सार्वजनिक ठिकाणे, सण उत्सव, शासकीय योजना आणि सामाजिक कार्यक्रमातून जातीभेद पूर्णपणे हद्दपार करण्याचा ऐतिहासिक निर्णय या गावाने घेतलाय. मुलांमध्ये सोशल मीडियावरील वाढत्या डिजिटल व्यसनाबद्दल आणि त्यांच्या ऑनलाईन सुरक्षतेबद्दल चिंता व्यक्त करताना तेलुगू देसम पक्षाचे नेते लव कृष्णा देवरायलू यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिलंय. वय आधारित सोशल मीडिया नियमनावर धोरणात्मक चर्चा करण्याची यातून त्यांनी मागणी केली आहे. पत्रात खासदार देवरायलू यांनी भारतातील 14 ते 16 वयोगटातील जवळजवळ 90% मुलांकडे स्मार्टफोन आहेत.
75% अधिक मुले सक्रियपणे सोशल मीडिया वापरतात। याचाच विपरीत परिणाम होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे सरकारकडून कठोर पाऊल उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे। अमेरिका आणि भारत यांच्यात एक ऐतिहासिक व्यापार करार झाला, ज्याचे जगभरात पडसाद उमटले। त्यानंतर अमेरिकेने यशस्वी व्यापार करार साजरा करण्यासाठी भारताचा नकाशा प्रसिद्ध केलाय। या नकाशाने व्यापार करारापेक्षा जास्त लक्ष वेधलंय। हा नकाशा सर्वत्र व्हायरल झालाय, ज्यामध्ये पीओके आणि अक्साई चीन भारताचा भाग असल्याचं दाखवण्यात आलंय। आता अमेरिकेने हा नकाशा हटवलाय, मात्र या निर्णयामुळे पुन्हा एकदा जोरदार वादविवाद सुरू झालाय। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तालिबानचा संदर्भ देत अमेरिकेवर तीव्र शब्दात टीका केली आहे। पाकिस्तानने यापूर्वी घेतलेल्या विविध निर्णयांवर नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली आहे। तसेच पूर्वीच्या सरकारचा समाचारही घेतलाय। इस्लामच्या रक्षणासाठी अफगाणिस्तानच्या भूमीवर झालेल्या दोनही युद्धात पाकिस्तानने सहभाग घेतला नाही। अफगाणिस्तान विरुद्धच्या युद्धात जिहादच्या नावाखाली आपल्या लोकांना मारण्यात आलं, पण पाकिस्तानने कोणताही धडा घेतला नाही, असं मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेत बोलताना म्हटलंय। अमेरिकेचा पाठिंबा मिळवण्यासाठी 1999 नंतर पाकिस्तान पुन्हा युद्धात सहभागी झाला। याची मोठी किंमत भविष्यात पाकिस्तानला चुकती करावी लागली। जियाउल हक आणि मुशर्रफ यांच्यावर टीका करताना अमेरिकेने पाकिस्तानचा टॉयलेट पेपरसारखा वापर करून फेकून दिला, असंही ख्वाजा आसिफ म्हणालेत।